हाय फ्रेंड्स, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. तर आज काय आहे सर्वांना माहीत असेल, आज आहे 8 मार्च, म्हणजे आपला सर्वांचा महिलांचा स्पेशल दिवस, जो की नेहमी कामामध्ये जातो ॲज युजल. आणि तेच झालं आहे माझ्यासोबत. मी सकाळपासून काम करते, मीन्स मी सकाळचा नाश्ता बनवते. आणि आज म्हटलं होतं काहीतरी स्पेशल कोणतरी बनवेल, पण नाही, ऑब्व्हियसली आपल्यालाच जावं लागतं, बनावं लागतं. तर मी केलं होतं काल मी काय बनवलं होतं, काल मी मिसळ बनवली होती. त्यातली ही लादी उरलेली होती आणि म्हटलं सकाळ सकाळ काय खायचं, त्या लादीला कसं बनवायचं, आणखी त्याच्यामध्ये काय व्हरायटीज करू मॉन्झरेलावालं होतं. आणि मी त्याचे मस्तपैकी कट्स केले आपल्या पावचे, आणि खूप छानपैकी छोटे छोटे मिनी पिझ्झा बनवले. माझ्याकडे सगळं अवेलेबल होतं आणि फक्त मी व्हेजेस वगैरे टाकले नाही. पटापट हे केलं आणि मुलांना आणि नवऱ्याला दिलं. तर ही माझी दिवसाची सुरुवात झाली आहे वुमन्स डेचं. बघू शकताय, माझी काय सगळ्याच महिलांची असणार आहे, माहिती आहे मला. तर तुम्ही काय काय केलं तुमच्या वुमन्स डेसाठी, तर हे मी केलं. माझी ही सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यानंतर दुपारी मेनू जेवणाचा काय करायचा हा विचार चालूच होता. आणि आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली जेवायला बाहेर. सगळ्यांचं प्लॅनिंग करता करता अक्षरशः नाकी 9 आला, एकाचं एक. तर सगळ्यांचं झालेलं आहे प्लॅनिंग ऑलमोस्ट. आणि दुपारचं लंच आम्ही कॅन्सल केलं आहे. आम्ही ठरवलं की संध्याकाळी जाऊया आणि तसंच थोडंसं स्ट्रीट शॉपिंग करायची. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी जे करायचं ते करायचं. आणि हे बघू शकताय 5 वाजले तरी हे लोकांची तयारी लवकर झालेली नव्हती, म्हणून मी पटापट मुलांसाठी थोडंसं स्नॅक्स केलं आणि थोडंसं टिफिनमध्ये घेतलं रिद्धांसाठी. आणि चहा वगैरे दिला स्मितेशला. आणि त्याच्यानंतर बघू शकता, म्हटलं ह्यांच्यासाठी थोडं तरी स्पेशल करावं, म्हणून मी फ्रेंच फ्राईज वगैरे आणि नगेट्स असं फ्राय केलं होतं. आणि तुम्ही बघू शकता ही झाली माझी प्लेटिंग. आणि त्यानंतर आम्ही पोचलो मेट्रो स्टेशनला. आणि तिथं गेल्यानंतर तो आणि मम्मी फर्स्ट टाईम ट्रेनमधून येणार होते, मेट्रोमधून. आणि मोहिनी पण, त्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि त्यांना खूप आवडला. मेट्रोचा प्रवास खूप छान होता आणि कम्फर्टेबल होता. आणि ॲक्च्युली लवकर पोचलो. संध्याकाळी किती ट्रॅफिक असतं, पण नो टेन्शन, जर मेट्रो असेल तर डायरेक्ट मंडेमध्ये पोचलो. आणि त्यानंतर वॉकिंगवालं जे काही असतं ते बघतच होतो. तर याचे नखरे चालूच झाले, स्टार्टच झाली तिथून त्याची, हे घे ते घे. ऑलमोस्ट इतका रडला. लोकांना वाटत होतं आम्ही याला चोरून नेतो. आणि त्यानंतर आम्ही पोचलो मार्केटमध्ये, मनीष मार्केट होतं. तिथं आम्ही थोडंसं ज्वेलरी पाहिली. आणि मंजिरीला माझ्यासारखं ज्वेलरी पीस घ्यायचा होता, तर या दुकानात तसाच मिळाला ऑलमोस्ट. आणि त्यानंतर मम्मीने पण तिच्यासाठी शॉपिंग केली. फायनली आम्ही पोचलो हॉटेलमध्ये. रात्रीचे 10 वाजले शेवटी. आणि त्यानंतर खूप इथं कॉमेडी झाली. आम्ही ऑर्डर देत होतो, ते भैया फक्त यायचे आणि विचारायचे, आणि ते मी बोलायच्या आतच पळून जायचे. अक्षरशः आम्ही एवढं हसलो. नेक्स्ट टाईम मी त्यांना म्हटलं, भैया थांबा जरा आणि पूर्ण ऑर्डर माझी ऐका आणि मगच जा तुम्ही, खूप लेट झालेला आहे, ऑर्डर घेऊनच जा. आणि तुम्ही बघू शकताय रिद्धांचं इतकं त्याला हे झालं होतं. हा चिकन जे होतं, आम्हाला ॲक्च्युली चिकन नव्हतं मिळालेलं, आम्हाला व्हेज हॉटेल भेटलं होतं, तर ह्याला वाटलं चिकन आहे. आणि तो खूप हॅपी झाला होता ते बघून. आणि तोंडाला एकदम त्याच्या पाणी सुटलं होतं की नाही, चिकनचं आहे, चिकन लॉलीपॉप आहे मम्मा. बघताय तुम्ही, त्याला चिकनच वाटत होतं, त्याला खूप हे वाटत होतं मी कधी संपवू ते. खाल्लं त्यांनी, एवढं त्याला आवडलं नाही, पण ठीक आहे, सो खाल्लं त्यांनी तिथलं. त्यानंतर आमचा जो रात्रीचा एंड झाला वुमन्स डेचा, तर तो दगडूशेठच्या दर्शनाने झाला. आणि खरंच आमच्या नशिबात होतं दर्शन घेणं, असं कधी होत नाही. आणि लकीली झालं, खूप छान वाटलं. खूप साऱ्या ब्लेसिंग्स घेऊन मी देवाच्या दारातून आम्ही घरी निघालो. छान फोटोज काढले, देवाला प्रार्थना केली की सगळं